Hare Rama
हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम। सारा सार विचार करावो ठाऊ नाम धरा कंठी विठोबाजी नाम धरा कंठी विठोबाजी नाम धरा कंठी विठोबाजी दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू जन्मनिया कोळी वाचे स्मरे राम जलमनिया कोळी वाचे स्मरे राम जन्मनिया कोळी वाचे स्मरे राम जलमनिया कोळी वाचे स्मरे राम हरिहाची नेम हरणेशी हरिहाची नेम हरणेशी हरिहाची नेम हरणेशी दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी पुढे ती पुणे तुका म्हणे कोटी कुळीची पुनीत तुका म्हणे कोटी पुढे ती पुणे तुका म्हणे कोटी कुळीची पुनीत भावे गाता गीत विठोबाजी भावी गाता गीत विठोबाची भावी गाता गीत विठोबाची दयाच्या चिंतने निर्सेल संकट निर्सेल संकट दयाच्या चिंतने निर्सेल संकट चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू कुमार कुमार हो बार कुमार 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 हे कुमार कुमार हो बार कुमार हो बार हो बार हो बार हो बार ओ सारा सार विचार करावू ठाऊटी सारा सार विचार करावू ठाऊटी सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार करावू ठाऊटी सारा सार विचार करावू ठाऊटी सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार करा उठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संकट दया
तयाच्या चिंतने निर्सेल संकट नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट हो चारा चार विचार करा उठावोटे सारा चार विचार करा उठावोटे सारा सार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठ नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने निर्जल संकट नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट कराला दुर्गट भवा सिंधू ओ
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की समर्थ सद्गुरु शिवराम महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय विठ्ठल 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 सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरशील संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मुनिया कुणी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरशील संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरशील संकट तराल दुर्घट भव सिंधू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दूसरी चरण संताची दूसरी चरण संताची दूसरी चरण संताची सांग कृपादाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार सांग कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार मामाजी सद्गुरुदास तू सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पवन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐश्य देई प्रेम काही कळा शेवे लागी सेवक झालो
तुमची सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया यावरी न करावा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भव सिंधू विठाला 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 विठला 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 बोला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय विठला 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 सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रथम पांडुरंगाला नमस्कार करून फळविको कमी करा उपस्थित संपूर्ण टाळकरी मंडळी मृदंगाचार्य विनेकरी समोर बसलेले भाविक भक्त हनुमंतराय संत शिवराम महाराजांना साष्टांग दंडवत करून प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूची सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराया तुम्हा आम्हा सर्वांना चांगला विचार करायला सांगतात अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे इष्ट आहे तो म्हणजे असा ही शिवा किम निमित्त आहे सर्वांना माहितच आहे आपल्या या मांजरी गावामध्ये अनेक वर्षापासून झाले असतील 60-70 वर्ष जुन्या लोकांना माहित पण सप्ताचं वैशिष्ट्य असं आहे सप्ताची पत्रिका नाही बरोबर आणि सांगू तुम्हाला चांगल्या वस्तूचा प्रचार करण्याची गरज नाही आणि असा हा सप्ताह इवलेशी रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी त्याचा वेणू गेला गगनावरी हो त्याचा वेणू गेला गगनावरी त्याचा वेणू गेला गगनावरी आईवले रोपा लाविले द्वारी हो इवले रोप लाविले द्वारी हो त्याचा वेणू गेला गगनावरी त्याचा वेणू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला हो मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुल मोगरा फुलला इवले शिरोप लावेले द्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी संत शिवराम महाराज पवार आपल्या गावामध्ये आले त्यांचे पाऊल आपल्या गावाला लागले संत शिवराम महाराजांनी उभे आयुष्यभर तुकोबाराची गाथा गावागावात पोहोचवली अतिशय बिघडलेले गाव होते जुने लोक सांगतात आणि बिघडलेल्या गावामध्ये कुठली अपेक्षा न ठेवता मानाची नाही पानाची नाही त्या गावामध्ये त्यांनी हे रोप लावलं आज 60-70 वर्ष झाले तुमच्या गावासारखी गाव आहेत त्या गावामध्ये तो खरा परमार्थ चालू आहे लक्षात ठेवा आणि अशा या गावामध्ये
गाथापारायण व्यासपीठ चालक आदरणीय गुरुवर्य अवधूतजी महाराज पारसकर यांच्याच आज्ञेतून मला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली. आजच आपल्या गावचा कार्यक्रम या ठिकाणी आरंभ झाला आणि या कार्यक्रमाकरता त्या त्या क्षेत्रातले दिग्गज मंडळी आता प्रयत्न करतील. त्याच्यामध्ये आमचे हरिभक्तप्राण विनोद महाराज पवार, आदरणीय जगदीश महाराज पाटील, आदरणीय मृदंगाचार्य आणि आपण सर्व गावातील परगावातील संपूर्ण मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचं पहिला सत्र आहे, पहिला कार्यक्रम आहे, पहिलं कीर्तन आहे. मी पात्र वाढण्याचं काम करतो. पुढे तुम्हाला पदार्थ मिळतील. विठ्ठल 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 थोडा कमी ठेवा, थोडा आवाज असा स्वराचा आवाज थोडा कमी ठेवा. बस तेवढं. विठ्ठल 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 सप्ताहातील पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपरच असावं. या नियमाला अनुसरून आजचा अभंग नामपर अधिक उपदेशपर असा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला काहीतरी विचार करायला सांगतात. तुमचे माझे विचार चांगले होण्यासाठी साधू संतांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि चांगले चांगले ग्रंथ लिहून ठेवले. विचार सागर, विवेक चूडामणी, ज्ञानेश्वरी, गाथा, पंचदशी, भागवत, महाभारत, रामायण या प्रकारे ग्रंथ लिहून ठेवले. का? समाज सुधारला पाहिजे. बाकी सगळ्या जीवापेक्षा आपल्याला भगवंतानं दोन गोष्टी विशेष दिल्या. एक वाणी दिली बोलण्यासाठी आणि एक विचार करण्यासाठी बुद्धी दिली. आणि या ठिकाणी जो मनुष्य विचार करत नाही त्या माणसा चांगलं होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून शास्त्र सांगते तुम्ही आम्ही एकदाच जन्माला आलो, पुन्हा पुन्हा जन्म मिळणार नाही. आणि त्यासाठी आपले विचार बदलले पाहिजे. म्हणूनच तर गावागावामध्ये कार्यक्रम असतात. काही काही लोक चांगला विचार करत नाहीत. त्या लोकांचे चांगले विचार होण्यासाठीच कार्यक्रम असतात. परमार्थ परमार्थ म्हणजे काय हो? परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे विचार. तळागाळातल्या लोकांचे विचार चांगले झाले पाहिजे याकरताच या ठिकाणी कार्यक्रम असतात. आणि तुकोबाराय तेच प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगामध्ये प्रवेश करतो, लक्ष येते. शास्त्र सांगते काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये कधीच करू नये. काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये एकदाच करावा. काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये कधी कधी करावा. काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये सतत मरेपर्यंत करावा. थोडा आणखी स्वराचा आवाज कमी करा, थोडा स्वर. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार कधीच करू नये. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. देवा पाया पडून सांगतो, एखाद्याच्या मुलाचं लग्न नाही जुळवता आलं तर काही हरकत नाही. त्या मुलीला जन्माला घातलं त्या मायबापानं तर त्यांच्याकडे काही ना काही भविष्य मांडलं असेल, त्यांच्याकडे हातात असेल. पण कोणाच्या मुलाची सोरीक मोडण्याचं काम तरी हातात घेऊ नका. लक्षात. कोणाचं तुमच्यानं चांगलं होत नसेल तर हरकत नाही, तो सक्षम आहे त्याच्यासाठी. पण वाईट कर्म करून तुम्ही पाप डोक्यावर घेता कशाला? म्हणून कोणाचं वाईट करण्याचा विचार करू नये. सर्वात मोठी पूजा आहे. कोण्याही जीवांचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. गळ्यात माळ असो की नसो, मंदिरात या की नका येऊ, पंढरपूरला जा की नका जाऊ, पण माझा उद्देश आहे का काय म्हणायचं? चांगलं घे जा अंकिण्यातून. पण आपल्यापासून आपल्या घरातल्या लोकांना
नातेवाईकाला, मित्राला, शेजाऱ्याला, गावातल्या लोकांना, कोणत्याही जाती धर्माच्या माणसाला कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही असं ज्याला वागता आलं त्याचा खरा परमार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. याप्रमाणे हा झाला आपला परमार्थ. घरात तुळशीची माळ आहे, पंढरपूरची वारी चालू आहे, गाथा पारायण करणं चालू आहे, पण लोकांना त्रास देणं चालू आहे. उपयोगाचा आहे का बोला? महाराज म्हणतात याप्रमाणे. म्हणून दुसऱ्याचं वाईट करण्याचा विचार करू नका. काही गोष्टीचा विचार एकदाच करा. ज्याचं लग्न झालं असेल आणि ज्याला करायचं असेल त्यांना लग्नाचा विचार एकदाच करा, पुन्हा पुन्हा करू नये. लग्न फार कठीण झालं आता. तुम्हाला काही कमावता येईल पण लग्न नाही होत आहेत. बरोबर आहे की नाही? दुसरं, काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये कधी कधी करावा. कोणत्या गोष्टीचा? तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार या 6 गोष्टीचा विचार कधीतरी करा. त्यानंतर संगती कोण्या माणसाची करावी, संतती कशी निर्माण करावी, प्रकृती कशी ठेवावी याचा विचार कधी कधी करेल. आणि शास्त्र सांगते को देशक, को कालक, को मित्र, को योग महा, क्वचित अहम को मे शक्ती ही इति चिंतम मुहुर्मुहुः. याचं तुम्हाला विश्लेषण करून सांगतो. पहिली गोष्ट, माणसानं विचार कोणत्या गोष्टीचा करावा? अन्नाचा विचार करावा. काय सांगता महाराज? आम्हाला ते समजत नाही की आमचं सन्न आहे, आमचंच पोट आहे. बरोबर आहे. थोडा विको कमी करता का? थोडासा विको कमी पाहिजे मला. विठ्ठल विठ्ठल पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्या वाडवडिलांनी दुष्काळ बघितले आणि पूर्वीच्या कालामध्ये अन्न भेटलं नाही तर बरेच लोक मरण पावले. तुकोबाराय म्हणतात स्त्री एक अन्न अन्न करता मिली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. याप्रमाणे मग आता अन्नाची काही कमी नाही तरी लोक का मरतात? त्याचं कारण आहे अन्न माणसाला तारते, अन्नच माणसाला मारते. सर्वात जास्त रोग या ठिकाणी जाड्या माणसाला लवकर होतात आणि जास्त त्या ठिकाणी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं नाही तर अनेक रोग होतात. कारण सर्व रोगाचं मूळ आहे अजीर्ण. बरोबर? अजीर्ण झाल्यानंतर काय केलं पाहिजे? उपवास केला पाहिजे. आरोग्यशास्त्र सांगते तुम्हाला 5 पोळ्यांची भूक आहे तर अर्धी पोळी तरी कमी खाल्ली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अन्नाचा काय विचार करावा? अन्न किती खावं, अन्न कुठं खावं, अन्न कसं खावं, अन्न कधी खाऊ नये. अन्न 2 लोकांनी कमी घेतलं पाहिजे. एक घरामध्ये विद्यार्थी आहेत आणि दुसरे साधक लोक आहेत. काक चेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहार गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. घराघरामध्ये मुलं मुली म्हणजे विद्यार्थी आहेत आणि त्या विद्यार्थ्याला जीवनामध्ये फार मोठं व्हायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचे 5 लक्षण आहेत. पहिली गोष्ट आहे कावळ्यासारखी दृष्टी असली पाहिजे. डोळे किती आहेत कावळ्याला? कोण सांगते बोला? डोळे किती आहेत? एकच आहे. आपण काय ज्ञानी माणसं एकच आहे, दिसतात 2 डोळे. पण राम प्रभूनं 1 डोळा फोडून टाकला, रामायणातली गोष्ट आहे. परंतु सगळ्या पक्षामध्ये कावळा हुशार आहे. तुम्ही अंगणामध्ये काही वाळू घाला, त्याला काही निरोप पाठवावं लागत नाही, लगेच येतो, घेऊन जातो. त्याच्या एका डोळ्यामध्ये फार आणि ताकद आहे. तसं विद्यार्थ्यानं कुठेही गेलं तर वयाच्या 25 वर्षापर्यंत त्यांना विद्या कमावण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे. त्याची नजर सारखी सारखी चांगल्या पुस्तकावर, चांगल्या ग्रंथावर आणि चांगल्या चांगल्या कुठं काही श्लोक आहे का, कुठं काही सुविचार आहे का, कुठं काही म्हण आहे का, कुठं काही लिहिलेलं आहे का, त्यांना ते चांगलं चांगलं जगातलं गोळा करावं. त्यानं 25 वर्षापर्यंत विद्या कमवली नाही तर त्याला मरेपर्यंत दुःखच आहे. लक्षात ठेवा. आणि ज्याला 75 वर्ष सुखानं खायचं असेल त्यानं 25 वर्ष चांगली मेहनत घेतली म्हणजे तो नोकरीला लागतो किंवा धंदा करतो किंवा शेती करतो. आणि 25 वर्ष विद्या, 50 वर्षापर्यंत धन, 75 वर्षापर्यंत पुण्य, या 3 टप्प्यात 3 गोष्टी कमवल्या नाही तर मरेपर्यंत त्याला कामच करावं लागते. पश्चातापाशिवाय दुसरं काहीच हातात लागत नाही. विठ्ठल विठ्ठल. यापैकी मला सांगायचं होतं विद्यार्थ्याची नजर कावळ्यासारखी, कावळा दृष्टी त्याला किती लांबच दिसते याप्रमाणे विद्येवर असली पाहिजे. बकत ध्यानम. बगळा मासोळी पकडण्यापुरतं का होईना ध्यान करते, शांत राहते, चंचल नाही, चपळता नाही. तेव्हा त्या ठिकाणी तो मासोळी पकडू शकतो. त्यातलं चांगलं घ्या. तुम्हाला उंच ध्येय गाठायचं असेल तर तुमच्या टीचरनं, शिक्षकांना शाळेमध्ये जे काही शिकवलं त्याचा अभ्यास तुम्ही आजच पूर्ण करा, उद्यावर ढकलू नका. आणि अभ्यास पूर्ण करून तुम्ही डोक्यात साठवला पाहिजे तसं चिंतन करा वारंवार. लक्षात. आणि ते तुम्ही जर केलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला भविष्यामध्ये मोठं होण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. बकत ध्यानम श्वान निद्रा. त्याची झोप कुत्र्यासारखी सावध असली पाहिजे. घरमालक झोपतात आणि कुत्रे जागी राहतात. बरोबर?
मग कुत्र सांगते या दिशेत काहीतरी आहे, इकडे काहीतरी चोर गेला, इकडे काहीतरी जनावर गेलं, मालक उठते, रात्री खूप कुत्रे भुकत होते हो, असं लोक चर्चा करतात. याप्रमाणे घर मालकानं म्हणा कोणीही म्हणा त्याची झोप सावध असली पाहिजे. विद्यार्थ्याची ध्यान श्वान निद्रा तथैवच अल्पाहार महत्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्याचा आहार कमी असला पाहिजे 25 वर्षापर्यंत, कारण या ठिकाणी त्याला बुद्धी तल्लक ठेवण्यासाठी कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. जे विद्यार्थी भरपेट जेवतात ते भरपूर झोपतात, आणि भरपूर झोपून अभ्यास कधी होईल बोला. सर्वात मोठा शत्रू आहे आळस. तो आळस तुम्ही प्रपंचातला परमार्थातला कोणी क्षेत्रातला जर टाकला नाही तर मोठं होणंच नाही. तुकोबाराय म्हणतात धिगजीने आळस निद्रा जया फार अमित आहार घोरिया. गणपती बाप्पाचं वाहन कोणतं बोला? उंदीर. उंदीरच का निवडला? उंदीर हा उद्योगी प्राणी आहे, आणि भगवान गणपती बाप्पा म्हणतात मला उद्योगी मनुष्य पाहिजे, म्हणून उंदीरावर आरूढ झाले. विठ्ठल विठ्ठल अल्पाहारो गृहत्यागो. विद्यार्थ्याला जळ जीवनामध्ये मोठी पदवी प्राप्ती करायची आहे. मांजरी गावामध्ये समजा 7वा वर्ग आहे, मला माहित नाही कोणता आहे, तर 7व्या वर्गाचं पुढचं शिक्षण हायस्कूलचं दुसऱ्या शहरात जावं लागेल. अकोला असेल, कोणतं मोठं गाव असेल, तिथून तुम्हाला आणखी पुढची डिग्री घ्यायची आहे. नागपूर पुणे मुंबई आहे, त्याच्याही पेक्षा आणखी मोठी डिग्री घ्यायची आहे. परदेशात जावं लागेल. ज्या विद्यार्थ्याला घर सोडता आलं त्यालाच मोठं होता येते. ज्याला घर सोडता आलं नाही मला करमत नाही, आठवण्यात येते घरची, मग ते विद्यार्थी घडू शकत नाही. साधं महिन्याचं शिबिर घेतलं तर मुलं पळून येतात हो, ते कसे काय मोठे बनतील बोला. विठ्ठल विठ्ठल या 5 लक्षणापैकी मला महत्वाचं सांगायचं होतं. विद्यार्थ्यांना आहार कमी घ्यावा. शास्त्र सांगते, मी सांगत नाही. अल्पाहारो. दुसरं, साधक लोक कोणाला म्हणतात? जे देवाच्या प्राप्तीसाठी साधना करतात, एकादशी व्रत करतात, 2 टाइम नित्यनेम करतात, हरिपाठ करतात, पंढरपूरची वारी करतात, नामस्मरण करतात, त्याला साधक म्हणतात. आणि साधकाचा आहार सुद्धा कमी असला पाहिजे. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार. नसा विभासर, नसा विभासर, नसा विभासर, नसा विभासर. निद्रा बहुभाषण, बहुभाषण, निद्रा बहुभाषण, निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार, 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 आहार विहार, युक्त आहार विहार. तुकोबाराय म्हणतात युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर, निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहारस्य युक्त षष्टस्य कर्मसु. लोलुप्यता काय निद्रेती जिनावे, आणि भोजन करावे परिमित. 5 पांडव स्वर्गात जाताना एकाएकाचं पतन झालं. भीमाचा नंबर लागला. भीमदादा खाली पडले आणि धर्माला प्रश्न केला, दादा यांच्या हातून काहीतरी दोष घडले म्हणून हे शरीरासकट स्वर्गात जाऊ शकत नाही, पण मी स्वप्नात पाप नाही केलं, मग मी का पडलो, मी का येऊ शकत नाही? धर्मदादाचं उत्तर सुंदर ऐका. ते म्हणतात तू जास्त खादाळ होता. जास्त खाणारा मनुष्य, जास्त बोलणारा मनुष्य देवाला स्वर्गाला प्राप्त करू शकत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा. लक्षात ठेवा. याप्रमाणे देवाला प्राप्त करायचं आहे ना, तुम्हाला कुछ पाने के लिए कुछ खोना पडत आहे. माझा महत्वाचा मुद्दा संपला. 2 लोकांनी अन्न कमी खावं. शेतकऱ्यासाठी नियम नाही. शेतकरी मनुष्य चालता चालता भाकरी खातो, चालता चालता काम करतो, त्याचं बसणंही होत नाही, असं लगेच अन्न जेवण. पण 2 लोकांसाठी विद्या प्राप्त करायची आहे आणि देव प्राप्त करायचं आहे. दोघांसाठी नियम आहेत. आणि माणसानं जीवनामध्ये 2च गोष्टी कराव्या. सर्वात मोठा तोटा नामस्मरण न होणे, सर्वात मोठा फायदा सगळ्या क्षेत्रातला नामस्मरण करणाऱ्याचा. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या ज्या घरातल्या लोकांना आपलं कल्याण करून घ्यायचं आहे
त्यांनी मरेपर्यंत दोनच गोष्टीच्या पाठीमागं लागा, तुमचं कल्याण होईल. एक रामरूपी धन, एक विद्यारूपी धन. मीराबाई म्हणतात, पायोजी मैने राम रतन धन पायो. आणि विद्या धनम सर्व धनम प्रधानम. श्रीमंत माणसाला गावात किंमत, राजाला देशाप्रती किंमत, विद्वान माणसाला जगात किंमत आहे. विद्वत्वम च नृपत्वम च नैव तुल्यम कदाचन. स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. आपल्या भारताच्या तर्फे स्वामी विवेकानंद प्रदेशात शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. आपल्या भारताच्या तर्फे धर्मग्रंथ गीता घेऊन गेले आणि गेल्यानंतर विद्वान लोकांच्या सभेत जाऊन त्यांच्या भाषेत गीता ग्रंथाचं महत्व पटवलं आणि गीता ग्रंथ जगमान्य केला. विद्वत्ता होती म्हणून. विठ्ठल विठ्ठल म्हणून दोन गोष्टीच्या पाठीमागं लागलं तर आपलं कल्याण होईल. म्हणून त्यासाठी महाराज या ठिकाणी सांगतात, अन्नाचा विचार करा, अन्न कमी खा. बस पुढे अन्न कुठं खा म्हणजे झाकलेलं असलं पाहिजे. भोजन भजन खजाना और नारी, ये चारी चीजें कर पर्दे के आरी. जेवण करताना चार लोकांची दृष्टी अन्नावर पडली, अन्न दूषित होते. जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन, जैसा पिएगा पाणी वैसी बनेगी वाणी. मग भोजन करत असताना ते झाकलेलं असलं पाहिजे, चार लोका दृष्टीत पडू नये. चार लोक कोणते? कुत्रा, कोंबडा, लांडगा आणि चांडाळ मनुष्य. तुम्ही जेवण करताना तुमच्या घरच्या कुत्र्याला अगोदर 10 पोळ्या टाका मी म्हणतो, पण जेवण करताना त्यानं जर तुमच्या घासाघासाला मोजलं तर तुमचं अन्न दूषित होते. लक्षात ठेवा, त्याची नजर नाही पडली पाहिजे. कोंबडा, कुत्रा, लांडगा, चांडाळ मनुष्य कसा ओळखायचा महाराज? त्याची व्याख्या सांगितली. जो मनुष्य नखशिकांत तेलाची मालिश करतो आणि जोपर्यंत आंघोळ करत नाही तो चांडाळ झाला, कोणी असो. प्रेताच्या पाठीमागं गेला, प्रेताला जाळून जमिनीमध्ये गाळून घरी आला, जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत चांडाळ झाला. लक्षात. दाढी कटिंग केली माणसानं आणि जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत चांडाळ झाले. आणि संसारिक मनुष्य जोपर्यंत आंघोळ करत नाही तोपर्यंत चांडाळ असतो. अशा चांडाळ माणसाची दृष्टी अन्नावर पडली, ते किती अन्न चांगलं असलं तर अन्न दूषित होते. दूषित अन्न खाल्लं, रक्त दूषित, बुद्धी दूषित, विचार दूषित आणि सगळं दूषित झाल्यानंतर हातून काम चांगलं होतच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून भोजन झाकलेलं असलं पाहिजे. भोजन भजन म्हणजे पुण्य. बऱ्याच लोकांना सवय असते, आम्ही 21 पारायण केले, आम्ही 10 वाऱ्या केल्या, आम्ही एवढी पावती फाडली, आम्ही हे केलं. चांगलं केलेलं तुमचं कर्तव्य लोकांना सांगण्यासाठी नसते, ते लपवलं पाहिजे. लक्षात. आणि पाप उघड करा आणि पुण्य झाका. एका बीजा केला नास मग भोगिले कणीस. ज्वारीचा दाना शेतामध्ये पेरला, तो जमिनीमध्ये गाळला तर एकच धान्याच्या माध्यमातून, कंसाच्या माध्यमातून हजारो दाणे आपल्याला प्राप्त होतात. पुण्य वाढून पाहिजे असेल भविष्यात तर आता झाका. लोकांना सांगू नका आम्ही हे काय काय केलं. परंतु पाप झालं असेल तर लोकांसमोर उघड करा, पश्चाताप करा. पश्चाताप झाला की पाप धुवून निघते. याप्रमाणे भोजन भजन खजाना, पैसे झाकले पाहिजे. खिशामध्ये किती आणले, बँकेत किती जमा केले, घरात किती ठेवले. चोरीतील ना आपल्या घरामध्ये, संपत्तीचं प्रदर्शन करू नये, ते झाकलं पाहिजे. खजाना और नारी, नाना कुलवधू लपवे अवेवाते. घरंदाज स्त्री आपले अवयव लोकांना दाखवत नाही, झाकण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा. आणि म्हणून झाकलेल्या वस्तूला किंमत. महिला मंडळी किचन रूम मध्ये त्याच भांड्यावर झाकण ठेवतात ज्या भांड्यामध्ये काहीतरी पदार्थ असतो. त्याच्यामध्ये काहीच पदार्थ नाही, मोकळ्या भांड्यावर कोणी झाकण ठेवत नसते. विठ्ठल विठ्ठल अन्न खाताना झाकलेलं असलं पाहिजे. पुढे अन्न खाताना कसं खावं, सात्विक खाल्लं पाहिजे. अंगण में देखो तो तुळशी का कुंडा, बोला पुढे. आणि फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. बघा तुम्ही, घराघरामध्ये इतकं लोक खाणं पिणं वाढलं की तुम्ही विचार करू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, आम्ही रस्त्यानं जातो, लोक रस्त्यानं गाड्या उभ्या करतात, भाजीपाल्यासारखं लोक ते भाजी घेतात. इथं काय नाव सांगा इथून आता, बोला. याप्रमाणे इतकं खाणं पिणं वाढलं. पण लक्षात ठेव जा, मांस खाता हौस करी, जोडोनी वरी ठेवीला. खाताना मजा वाटेल तुम्हाला, हरकत नाही, घ्या, नका ऐकू कोणाचं. आमचं काय जाईल, आमचं तर कर्तव्य सांगणं तुम्हाला. पण मी तुम्हाला सांगतो,
जे जे तुम्ही जीव कापून खाल्ले त्यांनी मरता मरता पाय घासले, बरोबर? तुम्हाला सुद्धा मरता मरता काय घासावं लागतील? बोला, पायच घासावं लागतील, हे लक्षात ठेव जा. आणि ते वाईट कर्म देवाच्या बापाला नाही चुकलं, देवाला नाही चुकलं, तुम्हाला चुकणार आहे? रामप्रभूनं झाडाच्या आडून वालीला बाण मारला होता, तर वालीनं प्रश्न केला, तुझं माझं काही वैर नव्हतं, भावाभावाचं वैर होतं, तू कशाला मध्ये पडला देवा? तू अधर्म केला. सांगितलं रामप्रभूनं समजून, तू सुद्धा अधर्म केला. सुग्रीवाची पत्नी तू रुमा नावाची ताब्यात ठेवली, त्याच्यामुळे मी अधर्माने तुला बाण मारला. पण तरी भगवंत म्हणतात हे चुकीचंच कर्म घडलं, ते कर्म मला सुद्धा भोगावं लागेल. वा राम प्रभू पुढच्या अवतारामध्ये कृष्ण होतात, तो वाली पारधी होतो. भगवंताचं 125 वर्षाचं वय संपून जाते, झाडाखाली बसतात आणि त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला तोच वाली पारध्याच्या रूपात बाण मारतो आणि भगवंताला संपवतो. भगवंताला सुद्धा कर्म भोगायला आलं. आणि जे जे लोक या ठिकाणी मांस मच्छी खातात, जीव दररोज या ठिकाणी घेतात, त्यांना सुद्धा ती भोगायला येईल. आणि तोच मुलगाच्या रूपात, वैरी रूपात येईल. मग काही काही लोक म्हणतात कोण्या जन्माचं पाप? आमच्या घरामध्ये वरी जन्माला आला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सात्विक अन्न खा, सात्विक अन्न. भगवत धर्म सोडला तो माणसानं, सांभाळला तो जनावरानं. कितना बदल गया इंसान, चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. किती दुष्काळ पडला, वाघाला शिकार नाही भेटली तर मांस म्हणजे गवत खात नाही. किती दुष्काळ पडला, हत्तीला गवत नाही सापडलं तर मांस खात नाही. माणसाला काहीच पुरत नाही, हेही खाते आणि तेही खाते. बोला, धर्म सोडला कोण? माणसानं सोडला. इमानदारी सोडली कोण? माणसानं सोडली. म्हणून अन्न सात्विक घ्या. तुमचं भलं करायचं असेल, मरण चांगलं पाहिजे असेल तर आमचं सांगणं काम आहे, ऐका नका ऐकू. पण या ठिकाणी त्याला मान्यता नाही देत संतांनी. मग अन्न सात्विक खा. पुढे अन्न कधी खाऊ नका? 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवसा एक एकादशी, 15 दिवस एक एकादशी. अरे न करीशी व्रत सार, अरे न करीशी व्रत सार, काय तुझा देव जातो एकादशी, काय तुझा देव जातो एकादशी. हरि न करिसी व्रत सार, हरि न करिसी व्रत सार, काय तुझा देव जातो एकादशी, काय तुझा जीव जातो एकादशी. कधी अन्न खाऊ नये? 15 दिवसानं एक एकादशी येते. महिन्याच्या 2 एकादश्या, 12 महिन्याच्या 24 एकादश्या, याच्यामध्ये आणखीन 5 उपास 12 महिन्यात केले पाहिजे. नृषे जयंती, वामन जयंती, गोकुळ अष्टमी, येणारी रामनवमी, महाशिवरात्री, हे 5 पर्व आहेत. एकनाथ महाराजांना सांगितले. हे 24 एकादश्या अधिक 5 हे उपास, 24 अधिक 5 किती झाले? बोला, 29. याला म्हणतात वैष्णव. शब्दामध्ये अर्थ आहे वैष्णव. 20 अधिक 9 बरोबर 29. या दिवशी अन्न घेऊ नये, लक्षात ठेवा. आणि आजचा सोमवार आहे. एकादशी व्रत सोमवार न करती, कोणत्यांची गती होईल नेनो. लक्षात ठेवा. महिन्याचे 6 उपास, 2 एकादशी येतात आणि 4 सोमवार येतात, बरोबर. 2 देव प्रसन्न होतात, भगवान शिवजी सोमवार केल्यानं आणि भगवान विष्णू एकादशी केल्यानं. आणि 2च देव स्वयंभू देव आहेत, बाकी सगळे देव झालेले केलेले असलेले देव आहेत. आता या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं दैवत आहे भगवान विष्णू आणि वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत भगवान शिवजी. या 2 देवाची महिन्यामध्ये सेवा घडते उपवास केल्याने. विठ्ठल विठ्ठल. अन्नाचा विचार संपला, वस्त्राचा. वारकरी संप्रदायातल्या लोकांना पांढरे कपडे असतात, हे सात्विकतेचं प्रतीक आहे. पण पांढऱ्या कपड्याला नीळ देणं हे लक्षण चांगलं नाही. काळे आणि निळे कपडे वारकरी संप्रदायातल्या लोकांना, हिंदू धर्मातल्या लोकांना वर्ज्य आहेत. काळ्या कपड्यामध्ये, पूर्ण काळे पूर्ण निळ्या कपड्यामध्ये पूजा केली तर पूजा पावन होत नाही. आणि काळ्या निळ्या कपड्यामध्ये माणसं मरण पावले तर सद्गती प्राप्त होत नाही. प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तर
सदाचार मकरंद नावाचं पुस्तक येते, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचा. आणि तुकोबाराय म्हणतात कपडे पांघरती, महाराजांना प्रमाण माहित असेल, मला पाठ नाही. या ठिकाणी कलियुगाचं त्यांनी सांगितलं की लोक जास्त काळे आणि निळे कपडे घालतील, पण त्याचा निश्चित सांगितला आपला देश कसा, आपली वेशभूषा कशी, केशभूषा कशी, याचा आपण विचार केला पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार सर्वांचा विस्तार करायला विचार नाही अभंगामध्ये पुढे जायचं आहे. मला या ठिकाणी आपल्याला हे सांगायचं होतं की आपण संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्या स्वतःसाठी तर विचार करा काही गोष्टीचा. संगती जर घरातल्या माणसाला चांगली घडली नाही तर मोठे मोठे घर बिघडले. लक्षात ठेवा, जीवनामध्ये संगती महत्वाची आहे देवा. पतन उद्धार संघाचा महिमा, तेजावी अधमा संत शिवी. संगतीनं गोकर्ण चांगला झाला, संगतीनं वाईट संगतीनं धुंदुकारी वाईट झाला. तुमच्या मुलाला मुलीला शाळेत पाठवा, भरपूर शिकवा, हरकत नाही, पण तुमच्या मुलाचा मित्र कोण आहे हेच तपासून घेत जा. तुमच्या मुलीची मैत्रीण कोण आहे ही तपासून घेत जा. मग मित्र आणि मैत्रीण चांगली नसतील तर तुमच्या मुलाचं भविष्य आजच धोक्यात आहे. पंचांग पाण्याची गरज नाही, भविष्य पाण्याची गरज नाही. कारण संग तसा रंग, ढवळ्यापाशी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुणाला, आणि बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी देखताची चिंदी मन धावे. तुमचा मुलगा चांगला आहे, तुमची मुलगी चांगली आहे, पण वाईट मुलीची संगत घडली की त्याच्यातनं काही ना काही इकडे येतच असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून संगती लय महत्वाची आहे. भीष्माचार्यांना संगती दुर्धनाची घडली तर गायी चोरण्याचं पाप केलं त्यांच्यासारखे, तर आपण काय संगती फार महत्वाची आहे देवा. लक्षात ठेवा. तुम्ही आमच्या गळ्यामध्ये हार टाकता, तुम्ही पांडुरंगाच्या गळ्यात हार टाकता, त्या फुलांमध्ये धागा असतो, धागा खाली पडला तर कोणी घेतही नाही, बरोबर. पण त्या निस धाग्यानं चांगल्या फुलांची संगत केली, देवाच्या गळ्यात गेला, बरोबर. आपल्याला मोठं व्हायचं आहे, चांगल्याची संगती केली तर निस माणसाला मोठं होता येते. आणि मोठ्या माणसाला खाली यायचं असेल तर मग त्या ठिकाणी हिरा ठेविता ऐरणी, वाची मारिता जो घणी, तोची मुलं पावे खरा, करणीचा होय चुरा. ढेकणाच्या संगे कुसंगे नाडीला साधू तैसा. संगती किती महत्वाची आहे. म्हणून माणसानं मोठं व्हायचं असेल, घर बिघडू द्यायचं नसेल तर घर मालकाचे मित्र हरिपाठात आणणारे असले पाहिजे, पंढरपूरला नेणारे असले पाहिजे, धाब्या नेणार नसले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संगतीचा विचार करा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार. संगती कोणाची करावी, संतती कशी निर्माण करावी. जननी जनी तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोते हो नूर. आई, तुला जन्माला घालायचं असेल कलियुगामध्ये तर तू चांगल्या मुलाला जन्माला घाल. कोणत्या? एकतर तो दाता असला पाहिजे, एकतर शूर असला पाहिजे, एकतर भक्त असला पाहिजे. नाही त्यापेक्षा वांजुटी पुरली. पण या ठिकाणी वाईट मुलाला जन्माला घाऊन तू नरकाला जाऊ नको. का? वाईट मुलगा निघाला ना आईनं किती परमार्थ केला तर तुकोबाराय म्हणतात त्याचे नरकाला जाते. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय. आईनं किती परमार्थ केला, पण आईचं कर्तव्य आहे मुलावर संस्कार नाही केले तर. आणि मुलावर संस्कार केले तर बापापेक्षा आईचं नाव निघते. अंजनी पुत्र, गंगा पुत्र, भीष्म. लक्षात ठेवा, हे आईचं नाव निघालं अगोदर, आईनं संस्कार केले म्हणून या ठिकाणी संप्रदायामध्ये पुढी कन्या नंतर पुत्र, तुम्ही संत माय नंतर बाप. विठ्ठल विठ्ठल भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया की प्रभु पसारे हात. त्या बडीची आई म्हणती विरोचनी, बरं झालं माझा पती मरण पावला, सती नाही गेली. देवा, एवढा मोठा जगाचा बाप तुझ्या समोर लोक हात पसरतात. कोणी लग्न करून मागते, कोणी शेती मागते, कोणी नोकरी मागते, कोणी काय मागते. एवढा मोठा देव असून माझ्या मुलासमोर हात पसरला, बरं झालं मी सती नाही गेली. आशा उपजली भगवंताशी, निचवा मनत्व आले त्याशी, आशेने दिन केले देवाशी, कथा कायशी इतरांची. मला हे सांगायचं होतं, असा मुलगा जन्माला घाला. आणि तो मुलगा चांगला जन्माला घालण्यासाठी आईनं दररोज टीव्ही पाहिली पाहिजे, मोबाईल पाहिला पाहिजे, बरोबर. लोकांना शिव्या दिल्या पाहिजे, गावात गाथापर्यंत सर्व उठलं तर कूलर लावून झोपलं पाहिजे, बरोबर. असंच ना, तेव्हा चांगला मुलगा होईल. आम्हाला मुलगा चांगला पाहिजे, मुलगी चांगली पाहिजे, पण आम्ही काहीच परमार्थ करत नाही.
अहो रुक्मिणीच्या आईचं नाव आहे शुद्धमती. शुद्ध म्हणजे पवित्र, मती नाम बुद्धी. चांगली मुलगी पाहिजे तर आईची मती चांगली पाहिजे ना. त्या आळंदीच्या पिंपळाला ज्ञानोबारायच्या आईनं 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या, हे कुश पवित्र करून घेतली. तेव्हा कुठं त्या कुशीमध्ये 4 भावंड जन्माला आले. लक्षात ठेवा, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई. कोणाच्याही कुशीमध्ये चांगले जन्माला येत नसतात. पवित्र ती कुळ जेते हरीचे दास जन्म घेते. आणि तुम्हाला या गावाला, तुम्हाला या देशाला चांगला मुलगा देता आला पाहिजे. लक्षात ठेवा, नाहीतर मग या ठिकाणी उपयोगाचं नाही. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म बली हनुमान. विठ्ठल विठ्ठल म्हणून या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे चांगली संतती निर्माण करणं. आणि हे आईचं कर्तव्य आहे. त्यासाठी आईनं काय केलं पाहिजे? गावामध्ये गाथापारायण चालू आहे. परमार्थ आवडो की न आवडो, घरातल्या लोकांनी सुद्धा अगोदर ज्या सुनवरेला दिवस असतील तिला पाठवलं पाहिजे कुठल्याही भागवतामध्ये. कारण घरी तर संस्कार तुम्ही देऊ शकत नाही. घरी तर सारखे हेच कामं असतात. कापूस काय भाव गेला, लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का, सोयाबीनचे भाव वाढले का, शेतामध्ये गेलता का चक्कर मारायला, हेच तुमच्या घरामध्ये गोष्टी असतात. काय संस्कार द्या तुम्ही? पण कमीत कमी पाठवा तर करी इकडे. का तेही काम करत नाही. हे 7 दिवस मोबाईल चार्जिंग करतो आपण, हा 3.5 हाताचा मोबाईल चार्जिंग केला की 3 दिवस चांगला राहतो, बरोबर? तसा हा मोबाईल चार्जिंग करून ठेवा. गर्भार संस्कार करून घ्या. गर्भार संस्कार कोण केले? कयादू मातेनं केले. गर्भार संस्कार कोण केले? सुभद्रा मातेनं केले. लक्षात. अलीकडे आता तुम्ही पाहिलं असेल मोबाईलवर, एका 9 वर्षाच्या मुलांना ज्ञानेश्वरी पाठ केली, बरोबर? त्याच्या आईने सांगितलं मी 108 पारायण केले. विठ्ठल विठ्ठल. बस मला सांगायचं होतं, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य संस्कार संगती संतती संपत्ती आणि प्रकृती कशी कमावी याचा कधी कधी विचार करा. 2च गोष्टीच्या पाठीमागं लागू नका, पैसा आणि प्रसिद्धी. जे माणसं पैसा आणि प्रसिद्धीच्या पाठीमागं लागले ते माणसं मुला मुलींना वाया घालवतात. ते माणसं देव धर्माची सेवा करू शकत नाहीत. लक्षात ठेवा. आणि तुमच्या जीवनामध्ये भाग्य तरी नवे, धनपुत्र दारा निकटवास बरा संतापायी. तुमच्या जीवनातलं ते भाग्य नाही. तुम्ही प्रपंच किती वाढवला, तुमच्या जीवनातलं भाग्य हे असेल की तुमच्या घरामध्ये मुलं मुली संस्कारिक असणं तिची गरज आहे. आणि त्याचा हरिक देवाला वाटते. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. याचा कधीतरी विचार करा. म्हणून आणि काही गोष्टीचा विचार जीवनामध्ये सतत करा. तेव्हा साधू संतांनी विचारलं तुकोबारायांना, का हो महाराज, तुम्ही आम्हाला या ठिकाणी विचार सांगितला, काही हरकत नाही, पण नेमका विचार आम्ही कोणता करू ते सांगा. ते तुकोबाराया भंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सारासार विचार करावू ठाऊठी, सारासार विचार करावू ठाऊठी, सारासार विचार करावू ठाऊठी, सारासार विचार करावू ठाऊठी. हो सारासार विचार करावू ठाऊठी, सारासार विचार करावू ठाऊठी, सारासार विचार करावू ठाऊठी, सारासार विचार करावू ठाऊठी. ओ सारासार विचार करावू ठाऊठी, नामधरा कंठी विठोबाचे, सारासार विचार करावू ठाऊठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसला संकट, तयाच्या चिंतने निरसला संकट. सारासार विचार करावू ठाऊठी, नामधरा कंठी विठोबाचे. ओ सारासार विचार करावू ठाऊठी, नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसला संकट, दयाच्या चिंतने निरसला संकट. तुकोबाराय सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. आतापर्यंत अनेक विचार सांगितले, पण महाराज
आमचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी नेमका आम्ही कोणता विचार करू हे तुम्हीच आम्हाला सांगा. तेव्हा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पहिला शब्द वापरतात सारासार. व्याकरण दृष्ट्या विचार केला तर याला स्वर संधी म्हणतात. याचा विग्रह केला सार अधिक असार बरोबर सारासार. लक्षात. मग तुकोबाराय म्हणतात भगवंतानं बुद्धी दिली, वाणी दिली, जीवनामध्ये या जगामध्ये काय काय असार आहे आणि काय काय सार आहे याचा विचार कधी करसाल. जगामध्ये वाईटही गोष्टी आहेत आणि चांगल्याही गोष्टी आहेत. तुम्हाला प्रश्न विचारला मी, मोबाईल चांगला की वाईट? काही लोक चांगला म्हणतील, काही लोक वाईट म्हणतील. पण तुम्हाला सांगू, त्या मोबाईलचा वापर तुम्ही कसा करता याच्यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे. आम्ही या ठिकाणी मोबाईलचा उपयोग चांगले चांगले कीर्तन ऐकण्यासाठी करतो. गायक मंडळी आहेत चांगल्या चांगल्या चालीसाठी करतात. मृदंगाचार्य आहेत चांगल्या चांगल्या ज्येष्ठ लोकांचा मृदंग ऐकतात. कसा बोल टाकला, कसं काय केलं याचा उपयोग आम्ही चांगल्यासाठी करू. काही काही लोक त्या ठिकाणी याचा उपयोग वाईट का गोष्टीसाठी करतील. पुन्हा तुम्हाला विचारतो, शरीर चांगलं का वाईट? तर सांगता येणार नाही. उपयोग कसा केला, देवासाठी केला का प्रपंचासाठी केला? आयुष्य वेचूनी कुटुंब पोशिले काय हित केले सांग बापा. महाराज म्हणतात हे चांगलं आहे आणि वाईट आहे. शरीर दुःखाचे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीर आयशे, शरीर उत्तम सांगले, शरीर सुखाचे घोषुले. याप्रमाणे शरीर चांगलं आहे म्हणतात, वाईटही आहे. वाईट कधी होते ते तुम्ही काहीच नाही केलं, परमार्थ नाही केला, ते वाईट झालं. चांगलं कधी होते, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाये होय देह त्याचा पवित्रची, होय देह त्याचा होय देह त्याचा पवित्रती, होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. हो पवित्रती होय देह त्याचा, पवित्रती होय देह त्याचा. ज्ञानोबाराय म्हणतात हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंतन, जो देह अच्युत सर्व काळ. वास्तव विचार केला तर पशु का होत पणय्या, नर का कच्चू ना होय, नर ऐशी करणे करे तो नर का नारायण होय. याप्रमाणे महाराज म्हणतात या जगामध्ये वाईट गोष्टी आहेत, तुम्ही त्या वाईट गोष्टी टाकून द्या. असार असार टाका, सार सार घ्या. आणि जगामध्ये काय काय सार आहे ते तुम्ही घ्या, असा विचार करा. म्हणून सारासार विचार लवकर करा. उठा उठी नाम धरा कंठी, विठोबाचे कोटी सांगतो. जगामध्ये काही गोष्टी असारामध्ये असार आहेत, काही गोष्टी असारामध्ये सार आहेत, काही गोष्टी सारामध्ये असार आहेत, आणि काही गोष्टी सारामध्ये सार आहेत. त्याला कोटी म्हणतात. कोटी म्हणजे प्रकार, त्यातला पहिला प्रकार. काही गोष्टी असारामध्ये असार आहेत. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार. याप्रमाणे असारामध्ये असार, काही काही गोष्टी असारामध्ये सार आहेत. सुभाषितकार सांगतात असारे दुर्ग संसारे, षटपदी मुक्तिदायिनी, विष्णू एकादशी गीता, तुलसी विप्रधे नवहा. कोणाला आपल्या घरीच परमार्थ करायचा असेल, कुठंच जाता येत नसतील, तर त्याला सुद्धा घरच्या घरीच मुक्त होता येते. त्यासाठी काही गोष्टी सांगितल्या. काय काय सांगितलं? मात्र हे सांगितलं हे करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? घरच्या घरी राहून विष्णूची भक्ती करता आली पाहिजे. आलं लक्षात? विष्णूची भक्ती म्हणजेच पांडुरंगाची भक्ती. पांडुरंगाची कृपा संपादन करायची असेल तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, आणि कृपा करी हरी. आलं लक्षात? तेच विष्णू, तेच पांडुरंग परमात्मा. मग देवाची कृपा तुमच्यावर झाली पाहिजे. काही काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरी पैसा येते पण टिकत नाही, वाढत नाही. बरोबर आहे. मग तो वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी 5 गोष्टी केल्या पाहिजे. देवाची कृपा, गुरुची कृपा, आईवडिलाचे आशीर्वाद, तुमचं जीवन उद्योगी आणि तुमचं नशीब चांगलं पाहिजे. ह्या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर पैसा येते, वाढते आणि टिकते. विश्लेषण करून सांगतो. तुमच्याकडे पैसा आला पाहिजे काय? मग तुम्ही पैशाच्या पाठीमागं लागू नका, म्हणजे लक्ष्मीच्या पाठीमागं लागू नका. काही काही बाया वैभव लक्ष्मीची त्या ठिकाणी व्रत करतात, बरोबर, आणि देवाची पूजा करत नाहीत.
वैभव लक्ष्मीची किती पूजा केली, किती व्रत केले, तर वैभव लक्ष्मी घरात येणार नाही. त्याचं कारण सांगतो. लक्ष्मी ही देवाची पत्नी आहे आणि पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे का कुलती. व्यवहार सांगतो. गावामध्ये पंगत असली काल्याची आणि तुम्ही सगळ्या बायांना निमंत्रण दिलं, माणसांना घरीच ठेवलं, खरंच सांगा, चांगले माणसं बाईला येऊ देतील इकडे? नाही ना. सगळ्या बायांना तुम्ही म्हटलं की तुम्हाला दक्षिण देतो 20 रुपये, तुम्हाला साडी चोळी देतो, तुम्ही फक्त जेवायला या, नाही. पण माणसाला निमंत्रण दिलं आणि तुम्ही फोन केला, तुम्ही दोघंही जेवायला या, तर माणसाच्या पाठीमागं बाईला आणता येते. बाईनं म्हटलं मला तर काही सांगितलं नाही, माझा मित्र आहे, मला सांगितलं चाल तू. तुम्ही लक्ष्मीला बोलवता आणि देवाला बोलवत नाही, बरोबर. तुम्हाला लक्ष्मी घरात पाहिजे तर देवाच्या पाठीमागं लागा अगोदर, आणि त्या देवाची भक्ती केली की देवाच्या पाठीमागं बाई येतेच, कारण ती त्या पायाची सेवा करते ना. लक्षात. याप्रमाणे देवाची कृपा, आणि देवाची कृपा संपादन करण्याकरता तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. नामस्मरण सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचणं सांगितलं, परोपकार करणं सांगितलं. पुण्य कोणत्या माध्यमातून करा. देव तुमच्या घरात आला की तुमच्या घरात लक्ष्मी आली, म्हणजे पैसा आला. देवाची कृपा. आईवडिलाचे आशीर्वाद घ्या, बरोबर. माती हातात घिसाल तर सोनं होईल, पण तुम्ही तळतळाट घेतला मायबापाचा, तुम्ही किती श्रीमंत असले तुम्ही गरीब होऊ शकता, कारण त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला नाही. आलं लक्षात. याप्रमाणे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, शहरामध्ये कुत्रे घरात आहेत, मायबाप वृद्धाश्रमात आहेत, बरोबर. घरामध्ये खेटर आहेत, देव्हारा घरातला काढून टाकला, बरोबर. बघा तुम्ही, काय घरात ठेवावं आणि काय बाहेर काढावं, लोकांना याचं भान नाही. याप्रमाणे तुमची आई म्हातारी असू द्या, आई वडील ते कोण्या कामाचे नसू द्या, त्यांची सेवा करा. मरताना आशीर्वाद देतील. हातात माती घेसाल तर सोनं होईल, लात मरसाल तर पाणी काढसाल. याप्रमाणे आईवडिलांचे आशीर्वाद तुम्ही घेतले नाही, मग काय उपयोगाचं. ज्या घरामध्ये पैसा वाढावा असं वाटते, त्या सुनबाईनं सासू सासऱ्यांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे, बरोबर. हो म्हणतात. नाही नाही, त्या बाईनं जर सासू सासरे सेवा केली, पुढे सांगू तुम्हाला, इकडे चांगलं पेरलं तर माहेरात चांगलं उगवते. कसं काय. भाऊजीला फोन करण्याची गरज नाही, माझ्या बाबाला वेळेवर जेवण देत जा, चहा देत जा म्हणून. सासू सासऱ्यांची सेवा नाही आणि माहेरामध्ये फोन असते, आमच्या बाबाला जेवण देत जा वेळेवर, त्यांचे दात पडले, त्यांचं धोतर धुत जा, त्यांचं असं करत जा. अधिकार नाही बोलायचा. सासू सासऱ्याची सेवा करसाल तर तुमची मायबापाची सेवा आपोआपच तिकडे होईल, अन्यथा होणार नाही. का. येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेवीती, तेची रणोष्टे ते सामान्य सकळ. तुम्हीच या ठिकाणी तसा पायंडा घातला तर तुम्हाला त्या ठिकाणी कसं काय. तुम्ही काय पेरलं इकडे आणि तुम्ही तिकडे काय उगवायची इच्छा करता. लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असतो, बाप दारूच्या 2 बाटल्या घेत असेल तर मुलांना पाहिलं असेल तर 4 का घेऊ नये. तो बाप जर इकडे येत असेल दररोज, तो मुलगा सुद्धा म्हणेल बाबा डुमडुम. लहान मुलगा डुमडुम झालं सुरू, चला लवकर. तो बापाला कीर्तन आवडत नाही, पण मुलगा कीर्तनामध्ये आणते. लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी मला सांगायचं होतं, आईवडिलाचे आशीर्वाद घ्या, कमी पडणार नाही. तिसरं, तुम्ही गुरु केला पाहिजे. गुरु बिन कोण बताये बाट, बडा बिकट यम घाट. देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. तुमचं काय मत आहे बोला, कारण देवाला दाखवणारे गुरु आहेत, गुरु संत आहेत. आणि तुम्ही गुरुच नाही केला, नामदेवरायानं गुरु नाही केला, तर देवाचा परिचय नाही घेता आला कुत्र्यातला, बरोबर. मग नामदेवराय पांडुरंगाच्या म्हटल्यानं नामदेवरायानं विसोबा खिजराला गुरु केलं, तेव्हा कुत्र्यातले पांडुरंग दिसले. याप्रमाणे ज्यांनी गुरु नाही केला त्यांचा परमार्थ सफल होत नाही, हे लक्षात ठेव जा. कारण ही परंपरा तशी आहे गुरु शिष्यांची. त्यानंतर तुमचं जीवन उद्योगी असलं पाहिजे, देरे हरीण पलंगावरी नाही. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, लोकसंख्या वाढते पण मजूर भेटत नाही. मजूर मग लोक गेले कुठे काम करणारे, बोला ना. लोकसंख्या तर वाढतीच आहे, 140 कोटी लोकसंख्या आहे भारतातली, किती. पण मजूर लोक आहेत का, कुठे गेले बोला. घराघरातले लोक आळशी झाले. आणि जर तुम्ही या ठिकाणी आळसांगामध्ये साठवला, संपत्ती वाढेल कशी बोला. मग घर मालकानं आपल्या शेतामध्ये काम केलंच पाहिजे. दुर्दैव आणखी सांगतो, मुलगी देताना मुलीचा बाप शेती जास्त पाहते, मुलीचा बाप शेती जास्त पाहते, पण मुलगी लग्न झालं की मुलगी शेती पाहत नाही, बरोबर. घराच्या बाहेर निघतच नाही. शेतीवर गेलं ना तुम्हाला, मग शेती पाहणं, चक्कर मारणं, जाणं बायाच्या पाठीमागं, नाही नाही आम्हाला समजत नाही म्हणतात काही. याप्रमाणे या ठिकाणी घर मालकीनं घर मालकानं स्वतःच्या शेतात जायची लाज धरली नाही पाहिजे. उत्पन्न चांगलं काढणं हे आपलं काम आहे. उद्योगी असाल तर घरात पैसा येईल, अन्यथा येईल कसा बोला. फुकटचं पाणी पुरत नाही, पैसा कसा पुरेल. 4 गोष्टी तुम्ही केल्या
तुमचं नशीब चांगलं होते तेव्हा तुमच्या घरामध्ये पैसा येते. विठ्ठल विठ्ठल असारे दुर्ग संसारे षटपदी मुक्तिदायिनी. विष्णूची भक्ती करा. विष्णू एकादशीचं व्रत करा. विष्णू एकादशी गीतेचं वाचन. महाराज गीता वाचता येत नाही. महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयानारा. किती सोपा आहे. वाचता येत नाही काय हरकत नाही, फक्त गीता गीताच म्हणा. याप्रमाणे ज्यांना वाचता येते त्यांनी गीतेचं पारायण करा. नाही दोरस करता येत, गीता जयंती येते मार्गशीर्ष महिन्यामध्ये, बरोबर, तेव्हा तरी गीता पारायण करा. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं की गीतेचं पारायण त्या ठिकाणी होतेच. लक्षात ठेवा. गीताचं वाचन केलं की झालं, भगवंताची प्राप्ती होते. विष्णू एकादशी गीता. तुळशीची सेवा. तुमच्या अंगणामध्ये तुळशी असते, पण तुळशी अंगणामध्ये असं लावली पाहिजे महिला मंडळींनी की त्या तुळशीला प्रदक्षिणा मारता आल्या पाहिजे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा घालता आली तर तुम्हाला त्या ठिकाणी पुण्याची प्राप्ती होईल. जय देवी जय देवी जय माये तुळशी, कलियुगी तारक तू एक होशी. जय देवी जय देवी. प्रातःकाळी तुझे उत्तम रूप, दर्शन केली या जाईल पाप, पूजन केली या प्राप्त वैकुंठ, नकळे महिमा तुझी तू माये श्रेष्ठ. उत्तम रूप स्वरूप सुंदरी, तुझी अंगी अशी विध पैचारी, तुझी पूजा करती पुष्पे नर नारी, त्याशी भुक्ती मुक्ती देशी पैचारी. थोर तुझा महिमा कार्तिक मासी, राधा दामोदर असती तुझ पाशी, तुळशी वृंदावनी तू हो रहासी, तुझा महिमा समस्त देवासी. रामकृष्ण तुळशी नाही हो भेद, तुळशी वृंदावनी असती गोविंद, तुळशी वृंदावनी करती आनंद, एका जनार्दनी तुळशीचा छंद. माझ्या पाटा म्हणून दाखवली नाही, मग तुम्ही दररोज तुळशीची आरती केली पाहिजे याकरता म्हणून दाखवली. आणि याच्यामध्ये सोपा अर्थ आहे. संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला, तुम्ही अगरबत्ती लावली, नमस्कार केला, तर तुळशीच्या जवळ सगळे त्या ठिकाणी तीर्थ म्हणा, संत म्हणा, देव म्हणा आलेले असतात. तुम्ही जर इथं कुठंच नाही जाऊ शकल्या, तुम्ही फक्त सकाळी तुम्ही पाणी टाका. पण ज्ञानोबा राय म्हणतात तुळशीची या झाडा, दुरोणीनं घापे शिंतोडा, द्राक्षाची या बुळा, दुधाची घाली. नमस्कार करा, संध्याकाळी दिवा लावा, झालं तुमच्या घरची घरीच मुक्ती झाली तुमची. तुळशी विप्र म्हणजे ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोके श्रेष्ठ. आणि सर्व अवतार भगवंतांनी ब्राह्मणाच्या कुळात घेतले. भगवंतांना अवतार घेताना देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षिल ब्राह्मण गायी भक्त. ब्राह्मणाचं रक्षण केलं. आपल्या आयुष्यामध्ये भगवान कृष्णानं अनेक राक्षस मारले, मामळ भट्टाला मारलं नाही, ब्राह्मण होता म्हणून. याप्रमाणे त्यांचं रक्षण करणं. आणि धेनवाहा, गायीची सेवा करा. तुम्हाला नाही घरी गाय सांभाळणं होत, हरकत नाही, गोरक्षण असेल आजूबाजूनं कुठं किंवा शेजारच्याची गाय असेल, दर्शन घ्या शेपटीकडून, नैवेद्य लावा, दर्शन करा. आणि या ठिकाणी तेही होत नसेल तर गावकऱ्यांनी एकच काम केलं पाहिजे. कोणाची गाय गावातून कत्तलखान्यात जात असली तर ते कत्तलखान्यात न जाऊ देता कोणातरी गोरक्षणला पाठवलं तरी भरपूर झालं. विठ्ठल विठ्ठल ह्या 6 गोष्टी आपल्या हातून घडल्या की तुम्हाला कुठं जायची गरज नाही, मुक्त होता येते. याला म्हणतात असारामध्ये सार. मला हे सांगायचं आहे. आता सारामध्ये असार. प्रपंच चांगला आहे, पण प्रपंचात 2 गोष्टी वाईट आहे. मी आणि माझं, मी आणि माझं. हे ज्याला सोळता आलं त्याचा परमार्थ आहे. आणि शुकाचार्य म्हणतात मी आलो, जनकाला म्हणतात. तेव्हा जनकांनी भेट नाही घेतली, पण जेव्हा मी निघून टाकून दिली तेव्हा त्यांनी जवळ केलं. तसं या ठिकाणी कोणाच्याही घरी गेलं, महाराज हे माझं घर, हे माझी गाडी, हे माझं शेत, आणि मी या ठिकाणी स्वतः कमवलं, मी स्वतः कमवलं, बरोबर, काय हरकत नाही. चांगलं चांगलं झालं की मी म्हणतात. शेती गेली, घर खाली पडलं, आणखीन काही झालं, महाराज देवानं कसं केलं. आता म्हणणं माझ्यामुळे झालं काहीतरी म्हणून, बरोबर. चांगलं झालं तर तू केलं म्हणतो ना, मग वाईटही तू म्हणणं नाही. नाही तसं नाही. चांगलं केलं तर मी केलं, वाईट केलं तर देवानं केलं, तसं नाही. चांगलं झालं तर तुम्ही असं म्हणायला पाहिजे देवाची कृपा, वाईट झालं तर असं म्हणायला पाहिजे देवाची इच्छा. ठेविली अनंती तैशीची राहावी, चित्ते सुद्यावे समाधान. प्रपंचातला भार तुमच्यावर नका घेऊ. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. चांगलं करा का वाईट करा, कृष्णार्पण म्हणसाल दुःख होणार नाही, आणि स्वतःकडे घेसाल तर दुःख होईल. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या ठिकाणी शास्त्र सांगते बाबा, ह्या तुम्हाला गोष्टी करता आल्या की मग तुमच्या ठिकाणी मुक्त तुम्हाला होता येते. याप्रमाणे आणि काही काही गोष्टीचा विचार करत असताना असारामध्ये हे सार झालं.
आता काही काही गोष्टी करत असताना सारात सार झालं. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपत आहे वारंवार. याप्रमाणे जीवनामध्ये सारातलं सार निवळता आलं पाहिजे. महाराज म्हणतात सारासार विचार करा उठा उठी. उठा उठी म्हणजे चांगल्या गोष्टीचा विचार लवकर करत जा, पण वाईट गोष्टीचा विचार थोडा लांब निवड ठेवत जा, उशिरा करत जा. कोणाचा मोबाईल पडला तर लवकर उचलून घेत जा, सिम कार्ड काढत जा आणि कोणाला सांगत जाऊ नका. बरोबर नाही? नाही. कोणाचे पैसे पडले तर कोणाला सांगत जाऊ नका, लपून ठेवत जा म्हणजे श्रीमंत होसाल. नाही नाही, तुम्हाला कोणतंही वाईट काम करण्याची बुद्धी झाली तर 4 लोकांना विचारा, सांगा. करू नका, फार मोठे श्रीमंत होणार नाही तुम्ही. पण त्याचं मन दुखलं, दुप्पटनं भविष्यात मन तुमचं दुखील. पण तुम्हाला आताच विचार आला, जाऊ का पंढरपूरला, जाऊ का शेगावला, आता पंचांग पाण्याची गरज नाही, लगेच सुरू करा. कारण चांगला विचार मनामध्ये येतच नाही, आला तर टिकत नाही. कल करे सो आज, आज करे सो अभी. काही काही लोक म्हणतात महाराज बस मुलीचं लग्न झालं की देवन मी असं म्हणतात काही काही लोक. बस झालं लग्न की देवन मी. काही देवन मी नाही, एक सारिता तो पुढे उभे एक. लक्षात ठेवा. याप्रमाणे तुम्ही असं समजू नका की या ठिकाणी हे झालं की मी हे करील. आयुष्य काय लिहून दिलं का देवानं आपल्याला, उद्याचा भरोसा नाही. म्हणून या ठिकाणी परमार्थाची घाई केली पाहिजे माणसानं, करावी तातडी परमार्थाची. म्हणून याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात सरासर विचार करा, उठा उठी म्हणजे ताबडतोब करा. कोणता करू महाराज, नाम धरा कंठी विठोबाचे. त्या विठ्ठलाचं नाव कंठात धारण करा. काय फायदा होईल महाराज, कंठामध्ये देवाचं नाव धारण केलं तर हृदयातले सगळे पाप बाहेर पडतील. हृदयामध्ये कोणते पाप असतात महाराज, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार मल विक्षेप आवरण, हे सगळं तुम्ही याच्यातलं काढून टाका. आणि तुम्ही हे काढून टाकलं की नंतरच देव हृदयात प्रवेश करील, नाहीतर काही उपयोगाचं नाही. तुकोबाराने देव डोक्यावर घेतला आणि तुकोबाराय काय म्हणतात, देव घ्या कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी देव घ्या कोणी. आयताला घर पुसणे, आयताला घर पुसणे, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. आयताला घर पुसोनी, आयताला घर पुसोनी, देवना लगे देवाना लगे, देवना लगे देवाना लगे. तुकोबाराय म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. पण लोकांनी उत्तर काय दिलं, देव न लगे देव न लगे. का हो, साठवणीचे धले जागे. तुकोबाराय तुम्ही देव देता हरकत नाही, पण त्या देवाला ठेवायची जागा इथं आहे आणि ती जागा आधीच भरलेली आहे. त्यासाठी जहा काम आहे वहा राम नाही, ज्या राम आहे वहा काम नाही. ज्याला देव हृदयात ठेवायचा आहे त्यांना आधी सगळं हे भांड मोकळं केलं पाहिजे, तरच देव त्या ठिकाणी ठेवता येईल. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात कंठात देवाचं नाव धारण केलं तर आतले सगळे हृदयातले पाप बाहेर पडतात. हा एक फायदा होते. दुसरा फायदा काय होते, वाऱ्याहाती माप चाले सज्जनाचे, कृतीमुखी त्याचे नारायण, कंठी धरला कृष्ण म्हणीन अवघाजेनी प्रकाश. 2 फायदे होतात. आणि ज्यानं कंठात नाम धारण केलं त्याला जगातलं कोणत्याच कंपनीचं विष काहीच करू शकत नाही. कसं काय, हिरण्यकश्यपूनं भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले. श्रीमद भागवत महापुराण 7म स्कंद. 11 प्रयोग केले. काय काय प्रयोग केले, विष पाजलं, मरणनेत पावले, अग्नीमध्ये जाळून पाहलं, तेलाच्या तापलेल्या कळीत टाकलं, हत्तीच्या पायाखाली, वाघाच्या तोंडात, कडेलोट केलं, समुद्रात टाकलं, उपाशी ठेवलं, अनेक प्रयोग करून पाहिले, पण सगळे फेल ठरले. त्याचं कारण अग्नी जाळे तरी न जळे प्रल्हाद, हृदय गोविंद म्हणून या नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. एकही विघ्न काही करू शकलं नाही, कारण कंठात देवाचं नाव होतं. सांगू तुम्हाला, मीराबाईला सुद्धा विष पाजलं बरोबर, पण कंठात देवाचं नाव होतं, काही करू शकलं नाही.
14 रत्न काढले, 14 रत्न समुद्रातून. हलाहल नावाचं विष निघालं. ते भगवान शिवजीनं प्राशन केलं. ते विष त्यांना त्रास द्यायला लागलं. तेव्हा भगवान शिवजी भजन करतात. भजन करी महादेवन रामपूजी सदाशिव. कंठात देवाचं नाव धारण केलं त्यांनी. मग तुम्हाला जर या जगातलं कुठल्या संकटानं काही करू नये वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या कंठामध्ये काय धारण केलं पाहिजे? देवाचं नाव धारण केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, सारासार विचार करा उठा उठी, कोणता नाम धरा कंठी विठोबाचे. त्या विठोबाचं नाव कंठात धारण केल्यानंतर विष तर काही करत नाही, विषयाचं विष काही करत नाही. बोलायला हरकत नाही, कलियुगामध्ये फार विषय वाढले. बरोबर, बघा तुम्ही घराच्या घर त्या ठिकाणी बिघडायला लागले. पण ते जर तुम्हाला कमी करायचे असे उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं घ्या. मीराबाईच्या महालामध्ये एक मोलकरीण होती काम करायला. बरेच दिवस काम करत असताना तिचा मोलकरीणचा तरुण मुलगा आणि मीराबाईच्या महालामध्ये चुकून गेला. मीराबाईचं तारुण्याचं तेज, सौंदर्य, भक्तीचं तेज, त्यानंतर त्या ठिकाणी रासकन्येचं तेज पाहून तो भाळला, तो मोहित झाला. त्याच्या मनातले विचार बदलले आणि त्यांना ठरवून टाकलं लग्न करेन तर मीराबाई सोबतच, तर आत्महत्या करीन. घरी निघून गेला. जेवण बंद, पाणी बंद, झोपणं बंद. मोलकरींना विचारलं, का रे तुला काय झालं? जेवण करत नाहीस, पाणी पित नाही, झोपत नाही, झालं तरी काय? आई, मीराबाईला बघितलं तेव्हापासून मनातले विचार बदलले, लग्न करेन तर मीराबाई सोबतच. शेवटी आई आहे. आई म्हणू लागली, बाळा तसं करू नको. समजलं मीराबाईला तर दोघांनाही फाशी शिक्षा होईल. कुठं मीराबाईन कुठं आपण. आई, तसं होत नसेल तर मी आत्महत्या करतो, पण मी या ठिकाणी लग्न करणार नाही. शेवटी मुलाच्या चिंतेनं आई चिंतित झाली. कारण सांगू तुम्हाला, जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम कोणाचंच नाही. ग्रंथात ग्रंथ गीता, प्रेमात प्रेम माता, पतिव्रतेत पतिव्रता सीता. दुधात दूध गाईचं, फुलात फुल जाईचं, प्रेमात प्रेम आईचं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी आई मुलाच्या चिंतेनं चिंतित झाली आणि ती तब्येतकृत झाली. मीराबाई म्हणते, का ग, तुला जेवायला चांगलं देते, पगार चांगला देते, कोणी बोलत नाही, मग तब्येत का कृत झाली? बरी नाही का तब्येत? मीराबाई, तुम्हाला सांगितलं तुम्ही शिक्षा करसाल, नाही करणार, सांग, हरकत नाही. माझा एकुलता एक मुलगा तुमच्या महालामध्ये आला, तुम्हाला त्यानं बघितलं आणि त्यानं ठरवून टाकलं लग्न ग्रंथ मीराबाई सोबत. मीराबाई हसल्या. मोठ्याच्या हसण्यामध्ये काही कृती असते. त्याला घेऊन मी तयार आहे. मोलकरीण गेली, मुलाला आणलं. मीराबाईने विचारलं, तुला काय तुला इच्छा सांग, तुमच्याशी लग्न करायची इच्छा आहे. मीराबाई म्हणतात, मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. कोणती? या झाडाच्या खाली बसायचं, हातात तुळशीची माळ घ्यायची आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव असं 8 दिवस रात्रंदिवस जप करावा लागेल. मधी जप बंद पडला तर माझी तलवार तुझी मान. आणि जर जप पूर्ण झाला तर तुला म्हणायची गरज नाही, मी तुझ्या हातामध्ये हार टाकील आणि लग्न करील. कबूल? तो म्हणला कबूल. हातामध्ये तुळशीची माळ घेतली आणि सुरू झालं, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, पोटामध्ये अन्न नाही, पाणी नाही. आणि नामस्मरणामुळे रक्त शुद्ध झालं, बुद्धी शुद्ध झाली, विचार शुद्ध झाले, मनातले विषय निघून गेले. आणि सगळं झाल्यानंतर मग हृदयामध्ये देवानं प्रवेशच केला. करता बरोबर झाले 8 दिवस. मीराबाई म्हणतात, उठ, टाक माझ्या गळ्यामध्ये हार. म्हणता बरोबर डोळ्यातून अश्रूच आले. कंठी प्रेम दाटे, नैनी निरुलोटे, हृदय प्रगटे रामरूप. साष्टांग दंडवत घातलं. मीराबाई, तुम्ही माझ्या गुरु, मी तुमचा शिष्य. माझ्या मनातली धुंदी, माझ्या मनातले विषय, वाईट विचार निघून गेले. विषयानंदापेक्षा 8 दिवसामध्ये ब्रह्मानंद भेटला. हे तुमच्यामुळे झालं. विठ्ठल विठ्ठल हा नामस्मरणाचा प्रभाव आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नामधरा कंठी विठोबाची. महाराज, आणखीन काय फायदा होईल? अभंगाचं दुसरं, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट, तयाच्या चिंतने निर्जल संकट. हो आ
तयाच्या चिंतनी निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात ज्या देवाच्या नामाचं तुम्हाला महत्व सांगितलं त्याचं तुम्हाला चिंतन घडलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट. माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात. सांगू तुम्हाला, संकट आलं तर माणसं माणसाला साथ देत नसतात. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनातलं दुःख नातेवाईकाला, घरातल्या लोकांना कधीच सांगू नका. तुम्हाला संकट दूर करायचं असेल तर जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. संत आणि देवच संकटामध्ये उपयोगाला येतात. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांड. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. हे संकटामध्ये जवळ येत नसतात लोक. सुखामध्ये धाब्यावर असतात मित्र मित्र, आणि संकटामध्ये पळून जात असतात. याप्रमाणे तुम्हाला जर खरी साथ पाहिजे असेल तर ती देवाची. जे लोक देवाला मानत नाहीत त्यांना तुम्ही अमावस्येच्या रात्री 12 वाजता आणि जंगलामध्ये सोडून द्या. कल्पना करा बरं, अशी सोडून द्या जे देव मानत नाहीत त्यांना. आणि त्या झाडाखालून त्यांना या म्हणा. त्यांना आधी सांगून द्या त्या झाडावर कोणतरी फाशी घेतली होती 8 दिवसा अगोदर. आणि मग त्यांना म्हणा तुम्ही देवाला मानत नाही, तुम्ही देवाचं नाव घ्यायचं नाही, तुम्ही पिक्चरचं गाणं म्हणत इकडे यायचं. बोला काय करतील ते. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. अंगाला आला ताप तर देव माझा बाप. बरोबर, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात दुख में स्मरण सब कोय करे, सुख में करे ना कोय. अगर सुख में स्मरण करे तर दुःख काय को होय. लक्षात ठेवा. तुम्हाला भविष्यात दुःख पाहिजे नाही. आता सून चांगली आहे, मुलगा चांगला आहे, पैसा चांगला आहे, घरामध्ये चांगले तुमचा मान मानताय, तुम्ही देवधर्म करत नाही, झोपा करता मस्त, हरकत नाही, झोपा. पण प्रपंचाचा नियम आहे, संसाराचा नियम आहे. ज्यानं आधी सुख भोगलं त्याला पुढे दुःख भेटते, ज्यानं आधी दुःख भोगलं त्याला नंतर सुख भेटत असते. नाण्याच्या 2 बाजू आहे. तुम्ही एकच भोगली. तुम्ही धुंदीत राहता, धुंदीत राहू नका. प्रत्येकाला दिवस येतच असतात. याप्रमाणे तुम्हाला आता सुख आहे ना, भविष्यात दुःख पाहिजे नाही ना, देवाचं चिंतन करा, तुमचं संकट टळून जाईल. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. पण माणसाच्या पाठीमागं चिंता लागली की दवाखान्यामध्ये कुठलाच इलाज नाही. तुम्ही दवाखान्यामध्ये जाता, डॉक्टर म्हणते तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मग झालं काय आम्हाला? डॉक्टर म्हणतात चिंता सोडा. आणि चिंता तुम्ही दवाखान्यात किती पैसे द्या, जाते का बोला. त्या दवाखान्यातून तुम्ही बाहेर या दवाखान्यात प्रवेश करा, कोणत्या या दवाखान्यामध्ये, आणि तुम्ही चिंतन करा देवाचं. चिंता ते पळाली उजळले भाग्यात अवघी चिंता, वारली म्हणजे मेली अलक्ष्यात. याप्रमाणे या ठिकाणी चिंतन केलं. पण आपलं तसं नाही. देवाचं चिंतन लोक कमी करतात. हा असा तो तसा, तो तसा. ते कोणाची सून होय, कोणाची मुलगी होय, कुठं गेली होती, काही गरज नाही ना. बरोबर. आता देवाचं चिंतन करा तुम्ही. ठाईचं बैसुनी आवडी अनंत आळवावा. परदोष चिंतन करतात काही लोक, परदोष चिंतन. काही लोक विषय चिंतन करतात, काही लोक व्यर्थ चिंतन करतात, आणि काही लोक भगवत चिंतन करतात. भगवत चिंतन करा, बाकी लोकांचं पाहू नका. कासया गुणदोष पाहू आणि कांचे मज काय त्याची उणे असेल. दुसऱ्याला नाव ठेवायचा अधिकार त्याचाच आहे जो धुतल्या तांदळाचा आहे. बोला. या तुकोबाराय म्हणतात की कासया गुणदोष पाहू अनेकांचे मज काय त्यांची उणे असे. प्रगती करायची असेल तर आपले दोष काढा बाहेर आणि मग निर्दोष व्हा, नंतर लोकांना सांगा. याप्रमाणे या ठिकाणी महाराज म्हणतात तयाच्या चिंतने निरसेल संकट. आणखीन काय होईल? तराल दुर्कट भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार. तुम्हाला तरुण जायचं असेल, चिंतन केलं तर तरुण जाता येते. याप्रमाणे. आणि हे सगळं झाल्यानंतर का हो महाराज तुम्ही सगळं आम्हाला सांगता? तुकोबाराय म्हणतात तुम्ही माणसाच्या कुळात जन्माला आले म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो अभंगाचं 3रं चरण. जन्मनी आकुळी वाचे स्मरे राम. जन्मनी आकुळी वाचे स्मरे राम. हो जन्मनी आकुळी वाचे स्मरे राम. जन्मनी धरी
धरी हाती नेम अहरणीचे अहरणीचे दयाच्या चिंताने निर्जल संग दयाच्या चिंताने निर्जल संग विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धर्याची नेम हरणीशी. आम्हालाच का सांगता महाराज तुम्ही माणसाच्या कुळात जन्माला आले म्हणून जन्मुनिया कुळी याला कुळी म्हटलं. वाचे स्मरे राम. आता तुम्हाला सांगू गुढीपाडवा ते रामनवमी हे नवरात्र चालू आहे बरोबर. या नवरात्रामध्ये असा नियम आहे राम रक्षा स्तोत्र म्हणण्याचा. ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी दररोज 7 किंवा 11 पारायण केले पाहिजे. राम रक्षा स्तोत्रातला पहिला श्लोक आहे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. त्यातला शेवटचा श्लोक आहे 38 क्रमांकाचा. राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. पार्वती मातेला भगवान शिवजी म्हणतात मला भूक लागली ताट वाढ. पार्वती माता म्हणते विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा नियम राहिला तेवढा पूर्ण होऊ द्या. भगवान शिवजी म्हणतात एक राम नाम घे म्हणजे एक राम नाम 1000 नावाची बरोबरी करते. तुझा नियम पूर्ण होईल. याप्रमाणे या कालावधीमध्ये नवरात्र चालू आहे होईल तेवढं रामाचं नामस्मरण या ठिकाणी केलं पाहिजे. जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. अहर्निशी म्हणजे दिवस आणि रात्र हाच नेम धारण केला पाहिजे. जगामध्ये अनेक मंत्र आहेत पण त्या सगळ्या मंत्रामध्ये संप्रदायाचा मंत्र आहे उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारी. याप्रमाणे तुम्ही जन्माला आले माणसाच्या कुळामध्ये तर तुम्ही रामनाम म्हणण्याचा अहर्निशी नियम धारण करा. काही नियम असतात संप्रदायातले नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी उल्लभ तया जवळी. प्रत्येक घरामध्ये ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुकोबरायची गाथा असलीच पाहिजे. आता थोडा प्रश्न विचारतो आमच्या माता भगिनींना. फक्त तुम्ही हात वरते कर जा. तुमचा अपमान नाही फक्त मला समजू द्या. किती महिला मंडळीच्या घरी तुकोबरायची गाथा आहे असा हात वरते करा थोडासा फक्त. झालं मोजके हात वरते आहेत बरोबर. समजा 50% हात वरते आहेत. ज्या माता भगिनींचे हात वर नाहीत त्यांना इथून हे व्यासपीठ नमस्कार करते. लागून या पाया विनमितो तुम्हाला. हे तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये अनेक वस्तू घ्या सुखसोयीची हरकत नाही पण त्या सुखसोयीच्या वस्तूच्या बरोबर प्रपंचात तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुकोबरायची गाथा तुमच्या घरात असू द्या. ज्याचा फिरला माथा त्यानं वाचावे तुकोबरायची गाथा. लक्षात ठेवा पूर्वी महाराज भागवत रामाने सप्ते नव्हते. विचारा महाराजांना पूर्वीच्या संतांनी 2च सप्ते केली. एक तर गाथा पारायण एक तर ज्ञानेश्वरी पारायण. नका बाकीचे ग्रंथ घरात ठेवू पण तुम्ही तुकोबरायची गाथा 200 रुपयाची भेटील. देऊकरांची देवळीकरांची गोरखपूरची 170ची भेटते. तुम्ही ते घरामध्ये ठेवा. हा मी तर म्हणतो तुम्ही एक मजुरी जास्त कमवा. लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात तुम्हाला त्यातले तुम्ही ते सोनं केल्यापेक्षा हे केल्यापेक्षा थोडंसं तुम्ही याच्यामध्ये टाका आणि एक ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी घरामध्ये असू द्या देवा. मी असं म्हणणार नाही बाकी तुमच्या घरात काही ठेवा. बस ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी तुकोबाराची गाथा घरात ठेवा. फक्त ठेवू नका. तुमचा नियम कोणता एक गाथ्याचं पान वाचा दररोज एक ज्ञानेश्वरीचं पान वाचा बस. तुम्हाला काही करण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल पुन्हा विनंती करतो तुम्ही हरिपाठाला मंदिरामध्ये नाही येऊ शकत हरकत नाही पण घरातल्या प्रत्येक बाईनं हरिपाठ केलाच पाहिजे. लक्षात या बस तुम्ही काही या गोष्टीचा नियम धारण करा. बाकी काहीच करायची गरज नाही. का भाग्यवान समजा स्वतःला. आताच भूकंप घडला कोणत्या देशामध्ये म्यानमार थायलंड मध्ये म्हणतात. किती लोक मेले सांगता नाही येत. किती जखमी झाले सांगता येत नाही. आपण धुंदीत आहोत भाग्यवान आपण जिवंत आहोत. 2 वर्ष कोरोनात गेले चांगले चांगले लोक मेले हो लक्षात. पण लक्षात ठेवा त्यातून आपण बाहेर पडलो. आता तर परमार्थ करा लक्षात. जर तुम्ही परमार्थ करसाल नाही तर मग जीवनामध्ये काय कमावलं लक्षात ठेवा.
महाराज म्हणतात एक पाहतासा एकाची दहने सावधच्या मुनी कार्य न व्हा. कोरोनाच्या कालावधीमध्ये कितीतरी प्रेत जाळले, तिथं भूकंप झाला, रांगा लागल्या प्रेताच्या, लक्षात ठेवा. मग त्या मानानं ते धाक डोळ्यासमोर ठेवून तर परमार्थ करा, दुसरं काहीच नाही, फुकटचा परमार्थ आहे हो. त्याप्रमाणे घरच्या घरी वेळ द्या. तुम्ही प्रपंच किती करा सार्थक नाही. तुम्ही 10 मजली घर बांधा तरी तो मालक ते गस वरच ठेवते शिल्लक एवढे एवढे, बरोबर. मग तो म्हणते झालं चांगलं पीक आणि कापसाचे भाव वाढले तर महाराज एक तर मजला देतो सोडून म्हणते वरती, बरं. तुम्ही पण मंदिर तुम्ही लहान बांधा का मोठं बांधा, कळस चढला मंदिर पूर्ण झालं, बरोबर. परमार्थ लहान करा का मोठा करा परिपूर्ण होते. प्रपंच किती करा कोणाचाच पूर्ण झाला नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की जन्मनिया कोळी वाचे स्मरे राम धरियाचे नेम अहर्नेशी. महाराज आम्ही नामस्मरण केलं तर मग आमचाच फायदा होईल की आणखीन कोणाचा होईल. तुकोबाराय म्हणतात तुमच्या घरामध्ये किती लोक असले त्यांचा उद्धार होतो. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत तुका म्हणे कोटी उडीती पुनीत. तुका म्हणे कोटी उडीती पुनीत. तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने जल संकट तयाच्या चिंतने जल संकट. तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत. तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्जल संकट. हो तयाच्या चिंतने निर्जल संकट. कराल दुर्गट भवसिंधू तराल कराल दुर्गट भवसिंधू ओ धराल दुर्गट भव सिंधू.
चिंतन निर्जल संकट तयाच्या चिंतन निर्जल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे कोटी कुडीती पुनीत भावे गाता गीत विठो माझे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही नामस्मरण केलं तर तुमचे कोटी कुळ तुका म्हणे कोटी कुडेती पुनीत पवित्र होतील पुण्यवान होतील. पण भावे गाता गीत विठोबाचे आवडीने भावे हरिनाम घेशी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. मात्र ते देवाचं नाव तुम्ही मनापासून घेतलं पाहिजे, भावानं घेतलं पाहिजे. तसा तुम्हाला 100% फायदा होईल. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. अशा प्रकारे आपल्या वेळेमध्ये या अभंगाचा भावार्थ गोलार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता घाईघाईमध्ये वाणीतून काही दोष घडले असतील तर माणूस चुकतो, नवे नवे चुकतो तो माणूस, चुकत नाहीत ती देव. चुकीची दुरुस्ती करतात ते संत. बोलणारा वक्ता देव नाही, संत नाही, माणूसच आहे. बोलणारं तोंड एक आहे, ऐकणारे कान शेकडो असतात. मग या ठिकाणी आमचं चुकलं आम्हाला वापस द्या, पण बरोबर आहे ते आमचं नाही. फोडिले भांडार धान्याचा हा माल आणि मी तो हमाल भार वय आम्ही हमाला तिकडचा माल तुमच्यापर्यंत पोचवला. तो तुमचं कल्याण करू शकते, आम्ही तुमचं कल्याण करू शकतो. नाही आमचंही होईल की सांगता येत नाही. पण ज्या ओव्या निघाल्या, जे प्रमाण निघाले, जे सिद्धांत निघाले, ज्यांच्या समोर बसून 4 वर्ष जोगमारा शिक्षण संस्थेमध्ये आणि त्यांचे वचन ऐकले, हे डोकं 4 वर्ष समाधीला टेकलं. आणि लक्षात काही वाकडे तिकडे सेवा झाडली असेल, त्या सेवेचंच फल आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. शब्द तुमच्यापर्यंत बरोबर पोचले नसतील तर माझा भाव तुमच्यापर्यंत पोचला असेल त्याची किंमत करा. बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुंदरपैकी बेंबीच्या देठापासून गायन करण्याचा प्रयत्न केला. मृदंगाचार्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कीर्तन रंगवण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा, हे आम्ही आमचं इमानदारीनं काम केलं. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय करायचं आहे, काय करायचं आहे म्हणजे 2 मिनिटात सांगतो आणि थांबतो. कार्यकर्ते हा कार्यक्रम करण्यासाठी वर्षभर डोक्यात ठेवतात कार्यक्रम. कोण्या महाराज लोकांचे कीर्तन घ्यायचे, कोणते मृदंगाचार्य, कोणते गायनाचार्य, बरोबर, कोणाकोणाच्या पंक्ती, कोणाकोणाचे फराळ, कोणाकोणाच्या पाया पडावं, त्यांना 100 रुपये शिल्लक दिले पाहिजे म्हणून, बरोबर. आणि याप्रमाणे सगळे हे प्रयत्न कार्यकर्ते करतात. त्यांचा उद्देश एकच असेल, गाव दुरुस्त झालं पाहिजे, गावातला परमार्थ वाढला पाहिजे. 1 रुपया खाली पडला बसमध्ये, खनखन वाजला, सगळे लोक खाली पाहतात आपला आहे काय, बरोबर. 1 रुपयासाठी सगळे 55 लोक खाली पाहतात आपला आहे का, आपला आहे का. असे लोक घाम गाळून गावातले सगळी मंडळी इथं वर्गणी देतात सडळ हातानं, तेव्हा कुठं कार्यक्रम पार पडते. मग त्यांचा घामाचा पैसा, कार्यकर्त्यांची मेहनत हे सार्थकी लागण्यासाठी सर्व गावातल्या लोकांनी काय केलं पाहिजे, या सप्ताहाच्या माध्यमातून 4 लोक माळकरी झाली पाहिजे, 4 लोकांनी व्यसन सोडलं पाहिजे, 4 लोक विद्यार्थी टाळकरी बनले पाहिजे, 4 लोक पंढरपूरचे वारकरी बनले पाहिजे आणि 4 लोकांनी आपल्या स्वभावातला वाईटपणा टाकला पाहिजे. मग झाला आपला कार्यक्रम सार्थकी. पण असं होत नसेल तर आपण किती दिवस परमार्थ करणार बोला, उपयोग होणार नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी हे व्यासपीठ तुमच्या प्रत्येकाच्या पाया पडते. आपल्या गावामध्ये कार्यक्रम चालू झाला, तो अधिकारी संतांनी चालू केला. हा काही कोणाचा घरचा कार्यक्रम नाही, गाव करे तर राव ना करे. इथं कोणी रुसवे फुगवे राजकारण न आणता हा कार्यक्रम कसा टिकील, नाही मोठा हाला चालते हरकत नाही, पण हा टिकला पाहिजे. याच्या माध्यमातून गावाला दुरुस्ती झाली पाहिजे, अतिशय महत्त्वाचं असेल. यासाठी सर्वांनी याच्यातलं काहीतरी घेतलं पाहिजे, काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. एकच जाता आता बोलून जाईल. या सप्ताहाच्या माध्यमातून नाही झाला जास्त फायदा, तर एकच फायदा या ठिकाणी झाला पाहिजे, तो असा, ज्या माझ्या या ठिकाणी बहिणी असतील किंवा गावात असतील, त्या माझ्या बहिणीने आयुष्यात वाकळं पाऊल पडणार नाही याची खबरदारी घ्यावी. आपल्या बापाला रडवावं पण लग्न मंडपात,
आपल्या बापाला आयुष्यभर रडवायचं काम तुमच्या हातून झालं नाही पाहिजे. आपल्या मायबापानं जो या ठिकाणी मुलगा निवडला असेल त्या मुलाशी आपलं लग्न करणं कर्तव्य असेल. त्या बापाचं आयुष्यातला सगळं हाळाचे कष्ट जे केले असतील ते सगळे चीज झाले. आणि म्हणून हा सप्ताह यासाठी असते, आपलं गाव सुरक्षित असलं पाहिजे, आपल्या गावातली प्रगती झाली पाहिजे, आर्थिकदृष्ट्या पारमार्थिकदृष्ट्या सर्व दृष्ट्या आपल्या गावातले व्यसन कमी झाले पाहिजे, आपलं गाव सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. यासाठी पांडुरंगाला प्रार्थना करू. भगवंत कार्यकर्त्यांना आणि सर्व गावकरी मंडळींना उदंड आयुष्य आरोग्य यश आणि बल देव, सर्वांना सद्बुद्धी देव, आपल्या गावातला परमार्थ असाच टिको असं या ठिकाणी प्रार्थना करून या ठिकाणी सुंदर पद्धतीनं सर्वांनी सहकार्य केलं. पुनश्च आमचे हरिभक्त परायण जळोमकार महाराज आहेत, आमचे हरिभक्त परायण गायनाचार्य विनोद महाराज पवार आहेत, गायनाचार्य जगदीश महाराज पाटील आहेत, आणि आपले महाराज मंडळी सगळी टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, आणि ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी वेळेवर आलो. वेळेवर म्हणजे वास्तविकता पहिली शिवा महाराजांची होती, पण महाराज होते बेलोऱ्याला बाबा, तिथं माझं कीर्तन आहे पुढे, आणि मला त्यांनी अनेक वेळा विनंती केली या कीर्तनासाठी. मी नाही म्हणलो. त्याचं कारण आहे, मी आहे कथाकार. मी म्हटलं गुढीपाडवा ते रामनवमी कथा जर लांब लागली माझी तिकडे तर मी तुमच्या गावाला येऊ शकणार नाही. पण झालं असं की कथा काही लागली नाही, इथून खरं बोलतो. आणि मग त्यांनी पुन्हा मला फोन केला, महाराज द्या ना एक तारीख. मग त्यांना आता वेळेवर 2-4 दिवसापूर्वी तारीख दिली आणि या ठिकाणी आलो. याच ठिकाणी आलो नाही बाबा, अनेक ठिकाणी फोन करतात. अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, साधं व्यक्तिमत्व आहे, परमार्थाला पोषक व्यक्तिमत्व आहे. गावातल्या लोकांना किंमत समजणार नाही, पण लक्षात ठेवा या ठिकाणी भपकेबाज लोक उपयोगाचे नसतात, या ठिकाणी चॅप्टर लोक उपयोगाचे नसतात. एकनाथ महाराजांनी संत वाङ्मय पूर्ण करण्याकरता स्वतःच्या मुलाकडे दिलं नाही, गावोबाकडे दिलं. हा परमार्थ टिकवला साध्या भाड्या लोकांनी, आणि म्हणून अशा प्रकारे आपले व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी कोणाचं नाव सुटलं असेल तर या ठिकाणी माफ करा, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही या कार्यक्रमाकरता सहकार्य केलं. जाता आता या ठिकाणी 2 सूचना देतो. आमचं अकोल्याला यावर्षी 5 मे ते 22 मे या कालावधीमध्ये भव्य दिव्य प्रमाणात बालसंस्कार शिबिर आहे. आम्ही याच्या आधी शिबिर घेतलं होतं डाबकी रोडला मोहरी देवी खंडेलवाल शाळेमध्ये. आपल्या गावातले काही विद्यार्थी आले होते, प्रशांत महाराज ताकोते आणि मी, आणि काही आळंदीचे विद्यार्थी म्हणजे शिक्षक लोक आहेत. तर ती सावित्रीबाई शाळा आहे, कुठं राष्ट्रीय शाळेच्या पाठीमागं मोठी उंबरीमध्ये सावित्रीबाई शाळा, बळीराम संस्काराची शाळा आहे. ते त्या ठिकाणी भव्य शिबिर आहे. फक्त मुलांचंच आहे, मुलींचा आम्ही सांभाळ करू शकत नाही. म्हणून आपले विद्यार्थी पाठवायचे असतील तुम्ही पाठवू शकता, आपले नातेवाईकाचे पाठवू शकता. जर कोणाला इच्छा झाली फराळ देण्याची, पंगत देण्याची, धर्माचं कार्य आहे, या ठिकाणी आम्ही काही पुरे नाही, तुम्ही देऊ शकता. आणि दुसरी सूचना अशी आहे, माझ्यासोबत कुठेही माळी असतात, म्हणून तुम्हाला कोणाला पाहिजे असतील मी आग्रह करणार नाही, जबरदस्तीचा खेळ नाही हा. तुमची इच्छा असेल, कोणाची माळ तुटली असेल, नवीन कोणाला घालायची असेल, तर माझं मुक्काम रात्रभर इथंच आहे आणि तुम्ही तिथून माळ घेऊन जाऊ शकता. पुनश्च सर्वांच्या चरणी हे पुष्प ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम. ओम शिवराम बाबा नमो नमः, श्री शिवराम बाबा नमो नमः, हे शिवराम बाबा नमो नमः, गुरु शिवराम बाबा नमो नमः. ओम शिवराम बाबा नमो नमः, जय शिवराम बाबा नमो नमः, श्री शिवराम बाबा नमो नमः, गुरु शिवराम बाबा नमो नमः. ओम शिवराम बाबा नमो नमः, श्री शिवराम बाबा नमो नमः, वरुळ निवासे नमो नमः, गुरु शिवराम बाबा नमो नमः. ओम शिवराम बाबा नमो नमः, श्री शिवराम बाबा नमो नमः, वरुड निवासी नमो नमः, गुरु शिवराम बाबा नमो. बोलिले गोडे वेळे वा गोडे उतरे पराशमा